सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय असं दमानिया म्हणताय। तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीर उभे होते असंही दमानियांनी आता म्हटलेलं आहे। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या ते समोर यायला हवं असंही दमानियांनी म्हटलंय। रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। सुनील तटकरे अगदी ढाल बनवून त्यांच्या समोर उभे होते, त्यांची चौकशी होऊ नये याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला। पण मी डीजींना हे पत्र पाठवलं होतं की तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलंय। ऐकून आनंद झाला आणि रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत कशा पोहोचल्या या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत आणि याच्यासाठी फक्त आणि फक्त रुपाली चाकणकरांची चौकशी वकील न घेता करण्याची गरज आहे। सगळे जे राजकारणी आहेत, मग सुनील तटकरे असो, एकनाथ शिंदे असो, दीपक केसरकर असो, इतकंच नाही तर मी असंख्य जी नावं लोकांची दिली होती, जसं दीपक लोंढे आहे, नंतर सचिन सुंबळे आहे, अविनाश पोटे आहे, यांनी आणि खरातांनी केलेले जेवढे जेवढे आर्थिक व्यवहार होते ते सगळे आज बाहेर आले पाहिजेत की या प्रकरणाचा राजकीय वापर करण्यात येऊ नये। खरं काय ते जनतेपुढे आलं पाहिजे, कारण काल रात्री सुद्धा माझ्याकडे असंख्य माहिती पुन्हा एकदा आली आहे। ती मी पुन्हा सगळी लिहून ती ईडीकडे सुद्धा देणार आहे आणि SIT कडे देणार आहे। आताच्या घटकेला त्यांनी चौकशा कराव्या एवढीच त्यांना विनंती।